वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. मात्र या प्रकरणात आज कोर्टात जे काही घडलं हे कुणालाही आश्चर्यचकित करणारं होतं. कारण आज वैष्णवी यांच्या चारित्र्यावरती संशय घेण्यात आले. त्या एका अज्ञात व्यक्तीबरोबर चॅट करत होत्या. त्यांच्या चॅटचे आपल्याकडे पुरावे आहेत आणि त्यांनी त्या व्यक्तीमुळे कदाचित आत्महत्या केली असेल. या सगळ्यामध्ये हगवणे कुटुंबाचं काहीही नाहीये, काहीही दोष नाहीये किंवा हुंड्यासाठी जो काही छळ केला जाण्याचा आरोप होतोय हा आरोपच मुळात खोटा असल्याचं वकिलांकडून दावा करण्यात आलेला आहे आणि हे सगळं हगवणे कुटुंबानेच वकिलांना सांगितल्याचं म्हणण्यात आलेलं आहे. या सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई, काय सांगाल? तुम्ही स्वतः वकिलात, अशा पद्धतीचे दावे वकिलांनी कोर्टात करणं आणि एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? वकिलांनी कोर्टात दावे करण्यासाठीच वकिले आहेत. जी न्याय व्यवस्था आहे ही आरोपी ज्यांच्यावर आरोप असतो त्यांना सुद्धा बोलायला देतं आणि ज्यांनी आरोप ठेवले त्यांनाही बोलायला देतं. पण ते बोलायला देत असताना त्याला कायदेशीर संविधात्मिक एक हे चौकट असते. त्यामुळं कोर्टात चारित्र्य हनन केलं म्हणून कोर्ट हे भावनिक मुद्द्यावर चालतच नाही, हे लक्षात घ्या. आता राहिला हगवण्यांचा विषय. हगवण्यांनी जो काही बचाव केलेला आहे तो कोर्टाने थोडीच खरा मानलेला आहे. त्यांनी सांगितलंय की कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीशी बोलत होते म्हणून, अज्ञात व्यक्तीशी बोलत होते म्हणून तुम्ही तिला मारायचं का गुरासारखं? तुम्हाला अज्ञात व्यक्तीशी बोलत होती हा संशय होता म्हणून तुम्ही तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं का? हे त्या आरोपीच्या वकिलाही लय बुंगरँग होणारा विषय आहे. हे त्यांनी त्यांचं म्हणणं बांधलं लावलेलं आहे. सरकारी वकील सुद्धा त्यांचं, म्हणजे जे काय वैष्णवीच्या सरकारी वकील आहेत तेही त्यांचं म्हणणं मांडलेलंच असणार आहे 100%. पण कायद्याच्या मेहरबान कोर्टासमोर जे काय आर्ग्युमेंट होतं त्याला कृपया कुणी चॅलेंज करू नये किंवा त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा सुद्धा हा अधिकार नाही. कायदा हा भावनेवर चालत नाही. कायदा हा किंवा कोर्ट कामकाज हे परिस्थिती, पुरावा आणि जे काही केस लॉज आहेत, जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, घटना आहेत, त्याच्यावर चालतात. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी काही जरी आर्ग्युमेंट केलं तरी त्याला कुठं परिस्थितीजन्य काही भक्कम बेस आहे का नाही हे मेहरबान कोर्ट बघतं. मग म्हणून त्यांनी दिलं म्हणून आज कोर्टाने त्यांना दिली का जेल एंट्री? नाही दिली. त्यांची पोलीस कोठडी वाढवलेली आहे. आता राहिला हगवण्यासारख्या वृत्तीचा विषय, तर ठीक आहे, आपण असं समजू. आता एक मी महिला म्हणून म्हणते की हगवण्याचे होते संबंध दुसऱ्याबरोबर, तुम्हाला तर चांगलं होतं ना, तुम्ही का नाही त्याची तक्रार केली? तुम्ही का नाही ती मुलगी माहेरी घेऊन तुमची बैठक बसून सांगितली की तुमच्या मुलीचं असं असं आहे? असं कुठेही साधी तक्रार किंवा असं कुठल्या, म्हणजे आमची सून आम्हाला आत्महत्येचा धमक्या देते किंवा असं कुठेही तक्रारी अर्ज हगवण्यांचा नाहीये. त्यामुळे हगवण्यांना हा कायदेशीर अधिकार नाहीच आहे. ठीक आहे, आता त्यांच्यावर आरोप होत आहेत, वैष्णवीला आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून तिचा जीव गेलाय, तर टीका टिप्पणीला धनी ते आहेच. अख्ख्या महाराष्ट्रात ना हगवण्यांना शिव्या देत आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल वाईट बोलतात. मारायची ती आपल्याला ही विकृती मारायची आहे. हगवणे जर राजकारणामध्ये काम करत होते, हगवण्यांनी समाजात संदेश द्यायचा होता. हगवणे मग श्रीमंत होते तर हगवण्यांनी दाखवायचं होतं मुलगी आणि नारळ असं मी स्वीकारलंय म्हणून. वेळोवेळी प्रत्येक वेळी जेव्हा जे कसपटे त्यांनी सांगितलं चांदीची भांडी जप्त केली, ते त्यांना 25 लाखाची काय गाडी देणार होते, यांनी 40 लाखाची फॉर्च्युनर मागितली. पोरगी घरी पाठवायची, काय ना काय मागणी करायची. नवीन लग्न होतं, पोरीचा सुखाचा संसार होऊन तेही द्यायचे म्हणायचे आणि पोरीला घरी पाठवायचे. हेच फक्त कसपट्यांचं चुकलं आणि त्या चुकीची शिक्षा त्यांना एवढी मोठी मिळाली की त्यांची लेक आज जगात नाहीये. फक्त ती कुठल्या माणसाची बोलली म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अंगावर 29 खुणा देणाऱ्या हगवण्या कुटुंबावर आत्महत्येला तिला प्रवृत्त केलेलं आहे आणि हीच केस त्यांच्यावर दाखल होऊन केस चालू आहे. त्यांची पोलीस कस्टडीही वाढवलेली आहे. आता समजा आरोपीच्या वकिलांनी जर जी व्यक्ती सांगितली त्याचाही डेटा मिळेल, अवघड नाहीये. त्याही माणसाला बोलवलं जाईल. त्याचे जर तिच्याबरोबर संबंधच नाहीये, फक्त हगवण्यांचा संशय, तर त्याला दोषी हगवणेच आहेत, म्हणजे उलट प्रूफ होणार आहे. त्यामुळे हगवण्यांना सुट्टी नाही आणि कायद्याला कुणी भावनिक शिकवायला जाऊ नये, ते चुकीचं राहील. आरोपीच्या वकिलांनी त्याचं काम केलेलं आहे, तो त्यांचा अधिकार आहे. प्रोफेशनल इथिक्स नावाचा एक कायदा आहे,
तो आम्ही सगळे पाळत असतो वकील लोक. त्यामुळे वकिलांनी सांगितलं म्हणून ते काय खरंच झालं असंही मेहरबान कोर्ट मानत नाही. कारण का जस्टिस इन न्याय जो सगळ्या गोष्टींनी आहे की ज्याच्यावर आरोप करतोय, जो आरोप करणारा आहे, या सगळ्यांचं कायद्यानुसार साक्ष, पंच, पुरावे या अनेक गोष्टीचा विचार जज करत असतात आणि त्याच्यानुसार निर्णय देत असतात. तर या सगळ्यामध्ये आता तुम्हीही उल्लेख केलात की आधी 25 लाखाची गाडी देणार होते, त्याच्यानंतर 40-47 लाखाची जवळपास फॉर्च्युनर बुक करण्यात आली. आणि या सगळ्यामध्ये ज्या मयुरी हगवणे आहेत त्यांनी स्वतः सांगितलं होतं की माझ्या सासूला मी स्वतः फोनवर बोलताना ऐकलेलं आहे की फॉर्च्युनर ही एक स्टेटस सिम्बॉल असलेली गाडी आहे, त्यामुळे ती गाडी तुम्ही द्या. असं जेव्हा म्हटलं गेलंय तर आज वकिलांकर्वे असं सांगण्यात आलंय की जे काही दिलेलं आहे हे मुलीला गिफ्ट म्हणून दिलंय, हगवण्यांनी मागितलेलं नाही, कारण त्यांच्याकडे आधीच 5 कोटींच्या गाड्या आहेत. त्यामुळे हे आर्ग्युमेंट सुद्धा कोर्टाने नुसतं ऐकून घेतलेलं असणार आहे. तुमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत तर तुम्ही गाडी घ्यायचीच कशाला? तुम्ही मागणी करायचीच कशाला? बरं, फक्त वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केलेत का? नाही, जो दुसरा मुलगा आहे त्याच्या मुलीचं सुद्धा मॅटर आहे. म्हणजे या हगवणे फॅमिलीला हीच वृत्ती आहे, सुनांचा छळ करणे, सुनांकडनं पैसे घेणे, हे दिसतंय ना. आणि कोर्टासमोर या गोष्टी सरकारी वकिलांनी त्यांच्या वकिलांनी मांडलेत ना. पण आरोपीच्या वकिलाने आर्ग्युमेंट केलं म्हणून आपण गरोदर करणं काहीच उपयोग नाहीये. आपला सुद्धा कायद्यावर विश्वास आहे. आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपणही कोर्टासमोर मांडलेल्या आहेत. ठीक आहे, वैष्णवीच्या आई वडिलांनी स्वखुशीने दिलं असं आपण तुर्ताच मानू. मयुरीच्या आई वडिलांनी, आईने का नाही हे केलं? ती का पोलीस चौकीत गेली? तिने का ती तक्रार दिली? म्हणजेच हगवण्यांची मोरस्पॉन्डन्सी ही होती की आम्हाला पैसे पाहिजे. ते हावरे, सुनांना त्रास देणारे, लुबाडू ही वृत्ती त्यांची दिसून आलेली आहे. आणि कोर्टामध्ये त्याचा न्यायिक विषय 100% ही केस फिट त्यांना शिक्षेची आहे. आरोपीच्या वकिलाने आर्ग्युमेंट केलं म्हणून काय झालं? त्याला अधिकार येतो, ते करणार. पण ते थोडीच खरेत असं लगेच जजनी हे केलेलं आहे का? नाही. तो कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे, तो प्रत्येक वकील करत असतो. ताई, हे जरी कोर्टात काय झालं यावरती आपण चर्चा केली, मात्र एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः आई आहात. जेव्हा आज आपण बघतोय की त्यांचं बाळ जे आहे, वैष्णवी यांचं 9-10 महिन्यांचं बाळ आहे, आत्ता जे काही मीडियामधून चालू आहे किंवा ज्या काही चर्चा त्याच्या आईच्या बाबतीत घडतायत, जेव्हा केव्हा ते बाळ मोठं होईल त्याच्यावरती या सगळ्या गोष्टींचा किती परिणाम होईल? आता हे दुर्दैव आहे. कारण का अशा केसेस आत्ताच होत आहेत का? तर नाही, आधी होत होत्या. परंतु याचे व्हिडिओ किंवा एवढी जी प्रसिद्धी नाही आधी होत नव्हती. आता हे दुर्दैव आहे. त्याला म्हणजे तुम्ही जे म्हणताय की त्याला या गोष्टीची जाणीव न करून देणं किंवा तो मोठा झाल्यावर हे व्हिडिओ बघितल्यानंतर, पण शेवटी काय करणार होतं आपण? त्या मानसिकतेकडे दुर्लक्ष करून त्या मुलाची तेवढी, म्हणजे तो आता तर खूप लहान आहे, त्याला आजही माहीत नाही की आपली आई या जगात नाही आहे. त्याला छान वाढवणं, त्याचं शिक्षण, त्याच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी बघणं ह्या आत्ताच्या प्रायोरिटी आहे. आता मोठ्या झाल्यानंतर मग तेव्हाच्या त्या गोष्टीचा मग तेव्हा विचार करू. आत्ता सध्या तरी त्या मुलाचं पालन पोषण खूप चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्याची जी हिंसा झाली ती होऊ नये, बाकीच्या गोष्टी होऊ नये, याच्यासाठी आपल्याला पुढे जे समोर येईल त्यासाठी आपण तत्पर राहू द्या आणि त्यालाही तेवढं मजबूत बनवूया ना. जर वैष्णवीला तिच्या आईवडिलांनी तेवढं मानसिकतेमधनं मजबूत बनवलं असतं तर वैष्णवीने डिवोर्स घेऊन आज जगली असती, त्याच्याशी लढा केला असता. पण सामाजिक प्रतिष्ठा, मला परत आईवडील घरी पाठवतात, कोण काय म्हणतं, नवरा सातत्याने चारित्र्यावर संशय घेतो, मग त्या बाईची अवस्था काय होणार आहे? त्याच मॉरलिंग सपोर्टसाठी राज्य महिला आयोग आपण स्थापन केलेला आहे. सगळ्यांनाच येतात हे प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेम फेस करण्यासाठी सरकारी यंत्रणा सक्षम, समुपदेश पाहिजेच, पण मित्रमंडळीसुद्धा सोबत पाहिजे की त्या क्षणाला मी मरतीये आणि मला मग ते आपण कुणाला जर फोन बिन केला तर समोरच्या व्यक्तीला एक आधार, हे त्या माणसाचं आयुष्य वाचवू शकतं. हे वैयक्तिक एक महिला म्हणून मी तुमच्याशी या गोष्टी सांगते. त्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता काय कितीही केलं तरी वैष्णवी आपण परत आणू शकतो, आणू शकत नाही. कितीही केलं हगवण्याने, कितीही स्वतःचा बचाव केला तरी त्यांना काही उपयोग नाही. कारण का ही फिट हुंडाबळीची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा होणार. त्यांनी कितीही आत्ता बचावासाठी कुणाचंही चारित्र्य म्हणजे हनन केलं तरी त्याचा काही फायदा हगवणे कुटुंबाला नाही होणार.
तर या सगळ्यामध्ये हगवणेंनी आज असंही म्हटलंय की जितका या सगळ्याचा वैष्णवी यांच्या जाण्याचं दुःख जितकं कसपटेंना झालंय तितकंच आम्हालाही झालंय, तितकंच आमचंही नुकसान झालंय. ते कुठं दिसलंच नाही. ती गेल्यानंतर तुम्ही फराळ झाले तर मटण खात होता. घरातली व्यक्ती गेल्यानंतर कोण मटण खातं? बरं, तुम्हाला जर दुःख झालं होतं तर तुम्ही तसं ते बाळ त्यांच्या हातात सतवून द्यायचं होतं. नाही मारलेलं आम्ही म्हणायचं आम्ही सुनेला, हे असं झालेलं आहे. तुम्ही जे ते वारंवार तिला जी मारहाण करत गेला, ती का करत गेला? ठीक आहे, ती पोलीस कंप्लेंट त्यांनी केली नव्हती, हा त्यांचा दोष असेल आपण समजू, किंवा त्यांचं अज्ञान त्यांना नडलं. मग तुम्ही एक राजकारणात काम करणारे होता, तुम्ही का नाही जबाबदारीने गोष्ट पार केल्या? तुम्ही का नाही तो अर्ज पोलिसांकडे दिला की ही आम्हाला धमक्या देते, हे देते, ते देते? का नाही का तुम्ही केलं? कारण का तुम्ही त्याच्यात तुम्हाला सोन्याची अंड देणारी कोंबडी मिळाली होती. तिला तुम्हाला ते अंड घेत असताना, म्हणजे जे काही मागण्या घेत असताना तिला छळणे, मारणे, ती आपल्या स्त्री मुठीत ठेवणे, बस की बस, उठ की उठ, ही साडी तर ही, हे कुणी सांगितलं? वैष्णवी हगवणे जी मेलेली आहे, आत्महत्येला प्रवृत्त होऊन तिने स्वतःच्या हे केलेलं आहे, तिचीच जाव सांगते. त्याच्यामुळे याची पुष्टी आपण मानू शकतो. या सगळ्या गोष्टी अशा आहेत टेक्निकली, त्या आपल्याला वेगवेगळ्या याच्यातनं शोधून घ्या, म्हणजे समजून घ्याव्या लागतील आणि मगच त्याच्यावर भाष्य करावं लागेल. तर या प्रकरणामध्ये जरी आता हे 5 आरोपी अटकेत असले तरी सुद्धा निलेश चव्हाण हा जो एक या प्रकरणामधला मुख्य आरोपी आहे, हा अजूनही फरार आहे. गेले 7-8 दिवस झाले तो फरार आहे. पहिले 2 आरोपी फरार होते, त्याच्यानंतर हा सुद्धा फरार झालाय. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस कार्यक्षम ठरतायत किंवा कमी पडतात असं वाटतं? पोलिसांवर आरोप यांनी केलेच होते, कसपट्यांनी. मग त्याच्यानुसार सरकार म्हणून आमची जी जबाबदारी होती की जर पोलिसांच्या कर्तव्यात कसूर दिसली तर त्यांच्यावर कारवाई होणार. त्या गोष्टी सरकार म्हणून आम्ही खूप चांगल्या सक्षमतेने केलेल्या आहेत. कारण का आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये हुंडाबळी नको आहे. ठीक आहे, गुन्हे होत राहतात, पोलिसांचं काम आहे गुन्हा झाल्यानंतरच हे करा, पण काही सतर्कपणा आहेत, काहीतरी सरकारच्या यंत्रणा आहेत, समुपदेश आहे, प्रतिबंधक कारवाई आहेत. त्याच्या बाबतीत आम्ही आमचं सरकार म्हणून काम चोख, म्हणजे आम्ही म्हणजे माननीय पालकमंत्री अजितदादा करतायत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत ना. तिथे कुठेही आमची जबाबदारी नाही आणि कोणावर ॲलिगेशन्स हा आमचा सरकारचा प्रश्नच येत नाही. ती आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही चांगल्या पद्धतीने अधिक चांगली कशी होईल तेही करतोय. आणि कर्तव्यात सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी आमच्या विभागाने जिथे जिथे कसूर केली असेल कर्तव्यात त्यांच्यावरही आम्ही कारवाया करतोय. निलेश चव्हाणला दडवण्यामध्ये, लपवण्यामध्ये कुणाचा हात असू शकतो असं वाटतं? राजकीय आश्रय वगैरे? नाही, राजकीय आशय वगैरे कोणावर नाहीये. ती जी तो निलेश चव्हाण जो स्वतःला फार मोठा गुंडा किंवा लय मोठा समजत होता, त्याला कळलं असेल आता त्याची काय हे आहे. पण त्यांनी जे बाळाचे बघा, किडनॅपची तर त्याच्यावर केस होऊ शकत नाही, कारण का हगवणे कुटुंबातनं ते बाळ त्यांच्याकडे दिलं होतं. म्हणून जी पोलिसांनी हेंसाळाची लहान मुलाची हेंसाळ करणे ॲक्टनुसार ती कारवाई केलेली आहे. त्याला अधिकारच नव्हता. हगवण्यांच्या मोठ्या बंधूने कसपट्यांना फोन केला होता, ते बाळ द्यायचं होतं, हा विषय वाढलाच नसता. तो आला, त्यांनी बंदूक दाखवली, शिवीगाळ केली, बाळ दिलं नाही, म्हणूनच विषय वाढला ना. म्हणजे म्हणूनच इथे क्राईम घडला ना. हु आर यू? तू ते बाळ ताब्यात ठेवणारा कोण आहेस? त्याच्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. नक्कीच माझ्याबरोबर रुपाली पाटील ठोंबरे होत्या. जसं ताई म्हटलं त्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये आज जे काही कोर्टात आर्ग्युमेंट झालं यावरून बऱ्याच बातम्या होतात, बऱ्याच चर्चा रंगताना पाहायला मिळतात. मात्र जे काही कोर्टात घडलं हा केवळ युक्तिवाद आहे, यावरून कुठलंही एक निर्णयापर्यंत कोर्ट अजून पोहोचलेलं नाहीये. त्यामुळे ज्या पद्धतीचे आरोप आज थेटपणे वैष्णवी यांच्या चारित्र्यावरती करण्यात आले ते खोडून सुद्धा काढले जातील, अर्थातच सरकारी वकिलांकडून. त्यामुळे या सगळ्या युक्तिवादानंतर पुढच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.